भाजपचे आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मायणी मेडिकल कॉलेज कोविड घोटाळा प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। मृत लोक जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा आरोप करण्यात आलाय। निर्दोष असल्याचा आमदार जयकुमार गोरे यांनी दावा देखील केलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजपचे आमदार जयकुमार गोरे आता वादाच्या भोवऱ्यात सापडले, कारण गोरेंच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। मायणी मेडिकल कॉलेज कोविड घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत लोक जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर निर्दोष असल्याचा आमदार जयकुमार गोरे यांनी मात्र दावा केला आहे। त्या संस्थेच्या अकाउंटला जमा झालेल्या ची अमाउंट 1 कोटी साधारण 56 लाखाच्या आसपासची अमाउंट आहे। आणि त्या अमाउंट आल्यानंतर ज्या कोविडचा देणं होतं त्या ती देणी त्यातनं दिली गेली, हे सगळं क्लिअर आहे। आणि याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पेशंट मृत दाखवला आणि पैसे घेतले। ज्या 584 पेशंटचे पैसे मिळाले त्या 2 नावं त्यांनी जे 200 तर नावं नाहीतच त्यांच्याकडे, पण 37 नावं आहेत, त्यातली 2 नावं आहेत। एक आता मी ज्या गावात उभा राहिलो ते पांगरी गावचा पेशंट आहे। एकाही पेशंटचे जर जयकुमार गोरेनं मृत पेशंटचे पैसे घेतले असतील तर कोर्ट किंवा पोलीस जे सजा देईल ते जयकुमार गोरे घ्यायला तयार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।